मित्रांनो, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. सो आता मस्त सकाळ झाली आहे आणि माझं सकाळचं टिफिन वगैरे सगळं करून झालं आहे. सकाळी लवकर उठावं लागतं आता. सो त्यामुळे आता फक्त आपला नाश्ताच बाकी आहे. सो नाश्त्यासाठी मी करते आता पोळी आणि म्हणजे चहा पोळी. फक्त सिम्पल आहे. सो करून घेऊ. घर पण आवरून झालं, आपलं फक्त नाश्ता बाकी आहे, तो करून घेऊ. नंतर आपले थोडेसे काम आहेत ते पण आठवायचे बाकी आहेत, ते पण करून घेऊ. चला. सो इथे मी चांगला नाश्ता प्रिपेअर करायला घेत होती. चहा ठेवलाच आणि तेवढात कचरा गाडीचा आवाज आला. सो मला सगळं सोडून मला आधी कचरा टाकायला जावं लागलं खाली. त्यानंतर सगळं झालं आणि शेवटी मला एक काम राहिलं होतं की जे शर्ट ऑर्गनायझर घेतलं होतं त्यामध्ये सगळे शर्ट मला ऑर्गनाइज करायचे होते, कारण का आत्ताच ते प्रेस होऊन आलेले होते. सो ते करून घेतलं. आणि खरं सांगू तुम्हाला याची खूप जास्त हेल्प झाली आहे. म्हणजे ॲटलिस्ट आपले आयरन करून आलेले शर्ट तरी मी छान प्रकारे ठेवू शकते. सो हे झाल्यानंतर मला एडिटिंगला बसायचं होतं, कारण का व्हिडिओ एडिट करायचा बाकी होता, तो अपलोड करायचा बाकी होता. सो ते सगळं करून घेतलं आणि मस्त एक छोटीशी नॅप घेतली. Two hours later. हे गाईज, गुड इव्हनिंग. सो आता वेळ झाली संध्याकाळची आणि मी मस्त घेते गरमागरम चहा. आणि कारण का आत्ताच बाहेर पाऊस थांबल्यानंतर कंटिन्युअस पाऊस होता आणि आता जस्ट वेकअप झाली झोपेत ना. आणि आपला अजून ब्लॉग एडिट केला आहे मी आणि तो अजून अपलोड करायचा बाकी आहे. सो मी आता एक 5-1 मिनटात अपलोड करेल. जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब करून ठेवलेलं नसेल आणि नोटिफिकेशनला ऑन करून ठेवलं नसेल तर नक्की करा. म्हणजे मी जेव्हा जेव्हा अपलोड करेल व्हिडिओ तेव्हा तेव्हा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर ती पोहोचेल आणि लवकरात लवकर तुम्ही ती बघाल. A few moments later. चाय पिएंगे, चाय पिएंगे, चाय पिएंगे, हम तो चाय पिएंगे, हर एक कर दो कान पे चाय पिएंगे.
सो आता मी तर संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागून घेतले कारण का उशीर होईल आणि हे पण आता ऑफिसवरनं येतच असतील. आणि तसे आता जेवणाची वेळ थोडीशी लवकर ठरवली आम्ही. सो आजचा डिनरचा मेन्यू खूप सिम्पल होता आणि लवकर होणारा होता. सो मला काही जास्त टेन्शन नव्हतं कारण का वरण भाताचा कुकर मी ऑलरेडीच लावून दिलेला होता. त्यानंतर मी भुर्जी करून घेतली आणि आता इथे मी वरणाला मस्त एक तडका देते आहे. त्यानंतर आपल्याला फक्त एक भाकरच करायची आणि त्यानंतर ऑल सेट आपला डिनर रेडी आहे. मला माहिती आहे मला मेन सॅटिस्फॅक्शन केव्हा भेटतं जेव्हा माझी भाकर आणि चपाती अशी टम्म फुगते. सो इतकं भारी वाटतं की अरे हा असं वाटतं की आपल्याला येतं स्वयंपाक. त्यात वरण, त्यात भात, भाकर आणि अंडा भुर्जी सगळं रेडी. आता फक्त हे येण्याची वाट बघते. हे आले की मग जेवायला बसवत. हे काय करतो मम्मी? आळूचं हे करायचं वडी. वडी अशी कशी काप? आता ते आपण आख्याला लावतो ना, आख्याला लावता याच्यात हे करून आपण कोथिंबीर वडी कशी लावून देतो रोल न करता कापून डायरेक्ट लावून. असं असं मोठं चांगलं आहे. आणा कापाचे टाकून द्यायला लावायचं तर तशीच आहे ना आपल्याला. लावायचे आहे पण मग ते तो खेळणे पसरतो मग हे पण आणि त्याला बेसन पीठ कसं पोटावलं होतं. हां किसका नमक खा रहे इस बार ना कमाना का तो पहले किसका खाया था अदामों का. तो हम आधे आधे लोग आप दोनों को सपोर्ट कर रहे हैं. 3, 2, 1 गो. स्वतः आम्ही नवीन रेसिपी पाहिली आळूवड्याची. आळूवडीची ती चिरून करतात ती. इतक्या वेळात टाकायचं ना ते हे होतं. काय टाकतो आता? ओ कोकम गोळ आपण जे रेग्युलर घेतो त्याच्यासाठी तेवढंच ना.
तीळ, ते बेसन एवढं थोडंसं बाजरीचं पीठ ना. तांदळाचं आणि ज्वारीचं पण टाकतो पण आता ते आपल्याकडे तांदळाचं सध्या नाही ना अवेलेबल. आपल्याला ते बॅटर सारखं करावं लागेल ना याच्यात. हां म्हणजे ना पाणी तसं मला लागणारच ना. अजून त्याच्यात हे झालं पाणी सुटेल त्याला. मी फक्त चिरलं तरी माझ्या पोटाला खाज येतं. ते त्याला तेल लावायचं देव लाव. झालं. कोणाचंच ग्रीस करायचे ना. बस एवढं. आता 4 ते 5 शिट्ट्या द्यायच्या. ओटा क्लीन केला होता, परत घाण झालं. सो गाईज आता वेळ झाली आहे आपला ब्लॉग एंड करण्याची. सो त्या अगोदर म्हटलं तुमच्याशी काही गोष्टी डिस्कस कराव्यात. जसं की आपला 30 डे आपली जी यूट्यूबची जर्नी होती ती 30 डे सिरीजपासून स्टार्ट झाली होती ऑफिशियली. आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला म्हणून मी एवढी कॉन्फिडंट होऊन तुमच्यासमोर बोलू शकते आणि काही गोष्टी तुमच्यासमोर मांडू शकते. सो मी म्हटलं ह्यावेळेस पण स्वतःला एक चॅलेंज द्यावा की 30 डे सिरीज आपण परत एकदा नव्या रूपाने चालू करूयात, पण ती पण व्लॉगिंगच्या रूपात. कारण का जर स्वतःला चॅलेंज दिलं तर आपण ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी खूप धडपड करतो. ही मी ते 30 डे सिरीजमध्ये शिकली आहे. सो आता मी म्हटलं स्वतःला एक चॅलेंज देऊन बघूयात. आपण परत एकदा 30 डे सिरीज व्लॉगिंग स्टार्ट करणार आहोत. सो आय होप की तुम्ही ज्या सिरीजपासून मला साथ देताय, सपोर्ट करताय, तुम्ही ह्या सिरीजला पण खूप जास्त सपोर्ट कराल. त्या सिरीजची सुरुवात आपण ह्याच ब्लॉगपासून करणार आहोत. आणि प्लीज तुम्ही जो सपोर्ट दाखवता ह्यानंतरही दाखवा आणि आपल्या फॅमिली फ्रेंड्समध्ये खूप खूप शेअर करा. सो ॲक्च्युली हा चॅलेंज स्वतःला देण्याचं कारण म्हणजे मी स्वतः एक्सपिरियन्स्ड केलं आहे की मी खूप जास्त असा गॅप पडतो आपल्या व्हिडिओजमध्ये आणि मी व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचवू शकत नाही आहे. समहाव रिझन्स असतील, पण मला असं वाटतं की स्वतःला चॅलेंज दिलं तर आपण ती पूर्ण करतो. सो त्यामुळे हा चॅलेंज आहे आणि ह्या चॅलेंजला पण तुम्ही खूप जास्त सपोर्ट कराल मला माहीत आहे. सो आतापासूनच सबस्क्राईब करून ठेवा, आपल्या फॅमिली फ्रेंड्समध्ये पण शेअर करून ठेवा, जेणेकरून त्यांना आपले व्लॉग आणि आपले शॉर्ट्स असतील म्हणजे जे काय असेल त्यांना सुद्धा रिकमेंड होईल आणि त्यांना सुद्धा आवडेल. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.